पप्प्या, ए पप्प्या, अरे दिवस एवढा वर आला अजून झोपलायस वी? अरे तू फोन कोणाचा वाजतोय ती तरी बघ. वय वय आबा. बोल की पैशा. नाही काय रे? हा गेलता की. बर मग काय सांगतेस काय? बर बर ही पहिल्यांदा जरा हानमेला गोष्ट सांगतो मग परत निवांत भेटू आपण. आईला काय कोणाच काय सांगता येत नाही. हनम्या, अरे हनम्या, अरे इकडे की. पप्प्या बोल की. अरे कालचा किस्सा काय नाही तुला? कसला रे किस्सा? मी की सांगतो. हे बरं बाळून जाऊ जाऊ आता चालत. जोडीदार भेटलाय बघू दे काय कसला रे. कालचा किस्सा कळला का नाही? कसला रे? अरे काल मैशान राजा त्या पक्याला घेऊन गेली होती राणीला भेटायला. मग भेटले का नाही राणे आपल्या मजनूला? कशाच काय मागाशी मैशाचा फोन आला तेव्हा तिनं सांगितले. काय म्हणला? अरे लय मोठा पचका झालाय. कसला रे? काल ती त्या गावात गेली ना, त्या गावात 5 लग्न झाली ती. सगळा गाव यांनी पालथा घातली. पुढं काय? पुढं कशाच काय एका घरात ती दिसली की पक्याला बघितलं काय म्हणली असेल. काय आता मला काय माहित. तरी पण काय म्हणली असेल मला काय माहित तू सांग आता. तू नवऱ्याला ओळख करून देताना म्हणली ह्यो माझा भाव आहे. चांगला झाला का पटका झाला. राखी बांधायचीच राहील आता. हाय ती कुठं ती? अरे सकाळी मैशा गेला तालुक्याला तेव्हा त्यानं मला ही सगळी फोनवर बातमी सांगितली. लागा पारा अभ्रूच काढून घेऊन आलाय व पक्क्या. कुठं आहे ती? काय माहित कुठं आहे. आपण त्याला बघून येऊया की. चल 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 त्याचं तोंड बघून येऊया कसं झालंय ती. चल बघ बरं आहे का पक्या घरात. दादा पक्या कुठं आहे? काय नाही जरा काम होतं. तुम्ही पक्क्याचा दोस्त जरा समजावून सांगा. काय हो काय झालं? लगा 15 दिवस झाले त्याचं कशातच लक्ष लागण झाले. त्याच्या डोक्यात काय चाललंय काहीच कळना. अहो तसं काय नाही दादा. अहो चांगलं बोलून चालून तो आमच्या बरं आहे. बोलून चालून तुमच्या संग आहे. जरा काय तर समजावा त्याला. बर बर सांगतो मी याला. एकटच बसते एकटक बघते तासन तास. बर 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 पण आहे कुठे देऊ? हाय की हिरीव आहे आपल्या हिरीव आहे. चालतंय की जातो आता आम्ही त्याच्याकडे. बर या या येतो का? येतो. लगा हनम्या मला असं वाटतं लगा त्या पक्या डोक्यात अजून राणीचं खूळ गेलं नसेल. गेला असेल असा. दादाला कुठं माहित आहे त्या राणीचं प्रकरण. आणि त्यात ते त्याला भाव म्हणले. त्यानं आता पाक त्याला डोक्यातच काढून टाकला असेल. मी काय म्हणते पण हाय कुठे असेल की वेरेव जाऊन बघूया की. हनम्या मी काय म्हणते घेऊया काय याच्याकडे पार्टी आणि जाऊ जेवायला. एकच नंबर आयडिया पप्प्या. लय दिवस झाला गेलो नाही. चल फाडूया त्याला. चल चल. अरे हे प्रेम बिम सगळं छोट असत या. राणी म्हणली होती केलं तर लग्न तुझ्याशीच करेल नाहीतर आत्महत्या करेल. पण काय झालं? पक्या लगीन करशील ना माझ्या बरोबर? मग प्रेम केलंय तुझ्यावर? नाही करच. मग सांगतेस तुला लय जीव लावलाय मी तुझ्यावर. लय विश्वास आहे ना माझ्यावर? वय मग बघ तुला नेहाला कसा घोड्यावर बसून येतोय ते. पक्या लगीन होईल ना आपलं? असं भ्या घालू नकोस बाय आम्हाला. तुझ्या हातात आहे सगळं. तू धोका देऊ नको म्हणजे झालं. एवढंच ओळखलंस का मला? लगीन केलं तर तुझ्या बरोबर करीन नाही तर जीव देईन. जीव द्याची भाषा करू नकोस. बर नाही करत. आयुष्यभर तुझीच साथ देईन. बसले. इथं काय करतोय? लगा किती हाका मारायच्या तुला. लय लय छान आहे दोघं बी. या इकडे खाली.
फार तुझ्या घराकडे जाऊन आलो. काय काय झालं? अरे काल तुम्ही गेलता तिकडे राणीला बघायला, त्याचं काय झालं ते विचारायचं होतं. आता तुमच्याबद्दल बातमी आलीच असेल. होय भाऊ म्हटले नव्ह का तुला? हसा हसा अजून करा चेष्टा. लगा पाक्या, तिला तुला बघायचं होतं, आम्ही भेटवून दिलं की नाही. होय की रे. मग कशाला तोंड पाडून बसलाय? पप्या मी काय म्हणतोय, तुझा पण मूड चेंज होईल. काय रे? आज तू आम्हाला पार्टी दे, जाऊ मस्तपैकी जेवायला. पार्टी नाही बाबा. पक्क्याला का तुझ्यासाठी आम्ही एवढं केलं, फार गाव फिरलो, तुझ्या त्याला राहण्याला हुडकून काढलं, तरी सुद्धा तू पार्टीला नाही म्हणतोयस. पण शेवटी काय म्हणली ती? भावच म्हणली ना मला. अरे पण आता आमचा काय त्याच्यात दोष रे. अरे तिच्या मनात मस्त आहे, हा. पण नवऱ्यासमोर ती तुझं प्रियकर म्हणून ओळख करून दिली का? हा ते बी खरं आहे तुझं. बरं आता चल दे पार्टी आम्हाला. पार्टी नाही बाबा, पैसे नाही ती माझ्याकडे. अरे रे 5 जणांचे किती बिल होईल? अरे ते महिषाने राजा गेले ते तालुक्याला, आपण तिघांचं बिल लय होणार नाही म्हणून म्हणतो. नाही पण पार्टी नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया का, TTMM करूया का? तर टिटी म्हणजे आणखी काय रे. अरे तुझं तू माझं मी. काय लागा पाक्या, आम्ही लागा तुझ्यासाठी एवढं केलं आणि तुला का आम्हाला साधी पार्टी पण दिनासवी. हो कॉन्ट्रीमध्ये करायला असेल तर करूया, नाही तर राहू दे. बरं ठीक आहे, मला का आणण्या तू एक काम कर, घरी जा, तुझ्या वाटण्याचं 200 रुपये घेऊन चावडे जवळ ये, आम्ही येतो लगेच. चालतंय जातो लगेच. तुला काय करायचं ती होय म्हणायची, फाडलाच नाही त्याला चांगला. बघितलीस ना किती कंजूस बोड्याचा या, सारखं नाही नाही करत होतं. आलता मला पण राग, पण करायचं काय. त्याच वेळेला माझ्या डोक्यात एक आयडिया, काय त्याला जेवायला म्हणून डाबे घेऊन जायचं, पोट भरून गच्च जेवायचं आणि जेवण आले की हळूच निसटायचं. तिथं बिल भरू दे, नाही बसू दे भांडी घासत. ही भांडी आहे रे. बरं चल. खायचं गचगची आणि त्यालाच भांडी घासायला लावायची. बरं 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 चल, गाडी घेऊन ये. चल. काय सांगू मग ते भांडी सांभाळ. हे नको. 3 चिकन ताटं सांग. चालतं. वेटर बोला की सर. बोला 3 चिकन ताटं हे चिकन ताट आणि रोट्या. झणझणीत रस्सा. बरं बरं आणतो. लई दिवसांना दाखवा सुट्टी नाही. आता तर खावाची येणार नाही. म्हणजे अरे म्हणजे एकटा का येणार नाही रे, येताना सोबतच येणार. हो ते आहे. अरे येते की. वेटर पाण्याने हो पाहणं काय. थंड द्या वाटले. बर करा सुरू. मधुरा हे या आता. पक्क्या पोट भरून जेव. मी तर लई दिवसांना आलोय. पोट भरून जेव नव. बरं पक्या जेवण मग आम्ही आता हात धुवून. आता मी घेतो या. अरे हो देखील आलं लगेच हात धुवून व्हायला लागले. अरे आता बाप जर आलं तर त्याला पण गावात बसते आणि बरे बिल आता पैसे नाही तर बसू दे भांडी घालते. अरे पण बिल बरं आहे, तू कुठे इकडे पैसे आता बस मला भांडी घाल. कवाच्या कवा गेली ते अजून काय आली दिसणं की झाली ती. लगेच गेली असते. चला थोडा हात धुवून घेऊया आपण. माझ्या माझं काय यांना काय बाई बिल मग देतो की काय पळून चाललोय मी. माझे मित्र गेलेत ना घेऊया, येऊ दे त्यांना मग देतो. ते गाडीला किक मारून काहीच पाशा झाली ती. तू पण पळून जाशील म्हणून तुझ्या मागं आणूया. घ्या बासा असतील इथेच कुठेतरी. दिसते ती का तुला कुठं. मी माझ्या डोळ्यांनी बघितली ती बाबा, तिकडे गेली पळून ती. बिल भरायचंय तुमचं. ह्यांना पार्टी दिला मग मला ह्यांनी असं गंडिवलंय मी. ह्यांना घरी जाऊ द्या, ह्यांच्या आईला जाऊ तुझ्या ह्यांना. काय आहे ते नंतर दाखवा तुम्ही त्यांना. पहिलं बिल भरा तुम्ही. किती झालंय बिल? 570 रुपये. एवढं पैसे नाही ते माझ्याकडे. काय आहे ते तुम्ही मालकाशी बोला. अहो, नाही नाही. ते मालकाला आवाज अहो, देतो. नाही, हो, ते माझ्याकडे मालक. पैसे असतात. नाही नाही ते मालकाशी बोला तुम्ही काय आहे ते. मग हात सोडा की देते की बिल काय असेल बरोबर ते. मालकाशी बोला काय आहे ते. पहिला ते फोन वाजतो ते उचला पाहिजे. अहो, माझा मोबाईल माझ्या खिशातच आहे. तुमच्या टेबलवरचा तुमचा फोन वाजतोय. हाय ना. हा मी उठी इथेच फोन ठेवून घ्या. मला गंडी होती काय
ह्यांना चांगला हिसका दाखव. बरोबर चला मालकाकडे चला तुम्ही चला. मालक मालक वाट म्हणून गजगतीत जेवली त्याने पैसे नाही म्हणते. मालक माझ्याकडे खरंच पैसे नाहीत बा. हवा अहो हे मोबाईल ठेवून घ्या. माझं मित्र थोड्या वेळात येतील. पूर्ण बिल दिल्यानंतरच मोबाईल द्या. माझ्याकडे खरंच पैसे नाहीत बघा आता. नका मला शिकू. कळतं मला काय करायचं ते. त्यांना माझ्याकडे पाठवून दे. बघतो मी काय करायचं ते. बरोबर पूर्ण बिल दिलं तरच मोबाईल द्या. नाहीतर त्याला भांडी घासायला लावा. शिकू नको मला. बघतो मी काय करायचं ते. बरोबर चल. अन्म्या गाडी का थांबवलीस? पप्प्या हा माझा फोन तुझ्याकडे आहे का रे? येडायस का? माझा फोन माझ्याजवळ, मी कशाला तुझा घेऊ फोन? अगं मग फोन कुठे गेला? तर मला काय माहित? पप्प्या हा हॉटेलात तर नसेल ना विसरला? तर मग आता जावं लागतंय परत. होय माहित आहे तिथे गेल्यावर काय होणार आहे ती. आणि हाय ती का बिल भरायला पैसे तुझ्याकडे? मग अरे पण मोबाईल तर आणला पाहिजे का नको? चला तर मग आता चल. मालक मोबाईल राहिला. होय तुमचा दोस्त मोबाईल इथे घाण ठेवून गेलाय. आधी बिलाचे पैसे द्या मगच हा मोबाईल घेऊन जावा. बिल भरायला पैसे नाही. तसलं काय सांगू नका. पैसे नाही तर जेव्हा येतं कशाला? दामो हो मालक. हा मोबाईल घे. बरोबर यांना भांडी घासायला. बरोबर आणि सगळी भांडी घासून झाली की मग हा मोबाईल दे. बरोबर मालक. चला जाऊ रे किचन मध्ये. दामो यांना घेऊन जा. हो चला रे चला. आईला आपण गेलो पक्क्याला आधलं घडवायला आणि आपलीच फजिती झाली. आता काय घासाची भांडी गप. भांडी आपली नका नाही तर तुम्हाला जोरपाने आपतील मी. हो नाही लवकर बघा बघा चकचकीत झाली पाहिजे. हो आहो चुकून आलं. अरे आवाज नाही आला. बरोबर इथे होती पप्प्या आपला डाव आपल्यावरच उलटवला त्या पक्क्याला. नाहीतर काय लागा भांडी घासून लागा हात दुखायला लागले. अरे असंच दुसऱ्याला अद्दल घडवायला गेल्यावर असंच आपल्या अंगलट येतं. बरोबर कळलं. आणि म्या तेवढं सांग प्रेक्षकांनी. काय मग मजा आली असेलच आजच्या भागात. आमची फजिती झाली खरी. बरं असू द्या. आमचा हा भाग आवडला असेलच तर आमच्या आदिश्री फिल्म्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा. आणि पाहत राहा धमाल गावाकडच्या भानगडी.